जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आणि हे सगळे लोकप्रतिनिधी जे आहेत ना, या लोकप्रतिनिधींना पहिल्यांदा कळतं की इथे प्रकल्प कोणता येणार आहेत. कवडीमोल दामातनं तुमच्याकडनं जमिनी विकत घेतात आणि जेव्हा तो प्रकल्प जाहीर होतो त्यावेळेला सरकारकडनं किती त्याच्या म्हणजे 1000 पट जास्ती पैसे घेऊन मोकळे होतात. व्यापार व्यापार चालू आहे नुसता. नाणारमध्ये प्रकल्प आणणार होते, नाणारला विरोध झाला. अचानक बारसू नाव आलं. माझ्याकडे आज कलेक्टर आले होते. मी त्यांना विचारलं, म्हटलं का हो, म्हटलं बारसूमध्ये किती जमीन आहे, किती, म्हटलं हातात किती जमीन आली, 1000 एकर आली. कशी आली कळलं नाही तुम्हाला? जमीन विकताना कळलं नाही आपल्याला? मुंबईवरनं अनेक लोक ज्यावेळेला कोकणामध्ये येतात, गणपतीच्या वेळेला येतात, होळीच्या वेळेला येतात, तुमच्यामध्ये चर्चा होते. चर्चा झाली नाही तुमची? मग येऊन भेटता ते कशासाठी भेटता? सकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला, ज्यावेळेला आपल्या मंदिरामध्ये ज्यावेळेला तुम्ही बसता आणि गप्पा मारता त्यावेळेला तुम्हाला माहिती नाही की आपल्या खालची जमीन गेलेली आहे? याच लोकप्रतिनिधींचे व्यापारी मित्र इथे तुमच्यासमोर फिरत असतात, कवडीमोल किमतीने तुमच्याकडनं जमिनी विकत घेतात आणि मग ती सरकारला बड्या दामामध्ये विकतात. आम्हाला समजत कसं नाही? कोकणासारखा भाग, प्रतिभावान भाग, प्रतिभा संपन्न भाग, महाराष्ट्रामध्ये जर समजा आपण पकडलं, महाराष्ट्राला प्रत्येक राज्याला, आम्ही मागच्या वेळेला सांगितलं होतं, प्रत्येक राज्याला जसे भारतरत्न असतात तसे महाराष्ट्राला भारतरत्न आहेत. आता 8 आहे, आता 8 मिळालं. पण या 8मध्ये जर समजा तुम्ही काढलं तर या 8मध्ये 6 भारतरत्न ही कोकणातली आहेत.